हॅलो सुवर्णमयी. मागे मी घरातल्यांची टॉक्सिक वागणूक आणि सगळ्यात जवळचं नातं टॉक्सिक असेल तर काय करायचं अशा 2 विषयांवर व्हिडिओ बनवले होते. पण मला वाटलं की टॉक्सिक हा शब्द आता इतका जास्त वापरला जातो की त्याचा खरा अर्थ खूप कमी लोकांना नेमका समजतो. जरासा वाद झाला की प्रत्येकाने फक्त दुसरा टॉक्सिक आहे असं म्हणून मोकळं व्हायचं, असा काहीतरी प्रकार व्हायला लागतो. तुम्हाला पण कधी कधी वाटतं ना, काल माझ्या घरात जे काही झालं ते नुसतं भांडण होतं, छोटा मोठा वाद होता की ॲक्च्युली टॉक्सिक वागणूक होती? ह्याच्यामध्ये आपल्या मनात सुद्धा कधी कधी कन्फ्युजन येतं. वाद तर सगळ्यांच्याच घरात होतो, मग माझ्या मनात इतका अपराधीपणा का येतो? मला इतकं एकटं, थकवून टाकणारं आणि आतून तुटल्यासारखं का वाटतंय? मला खात्री आहे तुम्ही खूप वेळा स्वतःला हा प्रश्न भांडणानंतर विचारला असेल. कारण आपल्याला या गोष्टी ना घरात शिकवल्या जातात ना शाळेत. आणि मग जरा काही झालं की समोरच्या व्यक्तीला टॉक्सिक म्हणायचं हे काही बरोबर नाही. कारण सध्या सोशल मीडियामुळे ती फॅशन झाली आहे तो शब्द वापरणं. आपली पण काही चूक होऊ शकते, ह्या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष नाही करू शकत. आणि ह्याच्यामध्ये फायदा कुणाचाच नाही, उलट जे नातं सुधारण्यासाठी वाव होता त्यामध्ये अजून दुरावा येतो. समोरच्याला टॉक्सिक हे लेबल लावलं की आपली जबाबदारी संपली असं आपल्याला वाटतं. तर मग चला आज आपण ह्याच 2 गोष्टींमधला फरक समजून घेऊया, जेणेकरून आपल्याला आपल्या नात्याच्या बाउंड्रीज कळतील. आणि प्रत्येक वेळी आपण घरात झालेल्या साध्या गोष्टीवर एकतर ओव्हर रिॲक्ट तरी करणार नाही, किंवा मग खरंच समोरची व्यक्ती त्रासदायक असेल तेव्हा मात्र जाऊ दे, घर म्हटलं की चालायचं असं म्हणून ती गोष्ट मनातच दाबून ठेवणार नाही. कारण काय आहे ना, ह्या मनात दाबून ठेवलेल्या गोष्टी आणि ह्या भावनाच पुढे खूप शारीरिक मानसिक आजारांना जन्म देतात. आणि त्याच्यापेक्षाही वाईट म्हणजे तुमची मुलं आणि घरातलं वातावरण ह्या दोन्हींचं न भरून येणारं नुकसान करतात. सगळ्यात पहिली तर ही गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे अजिबातच भांडण होत नसेल तर दोघातल्या एकाने स्वतःला एकदमच मिटवून घेतलंय किंवा त्यांचं नातं म्हणजे फक्त एक तडजोड म्हणून राहिलंय. छोटी मोठी भांडणं, नोकझोक किंवा किरकोळ रुसवे फुगवे हे म्हणजे नातं जिवंत असल्याची खूण असते. पण तीच भांडणं जेव्हा तुम्हाला रोज छळायला लागतात, तुमचं मन आतून कुरतडतात, तुमच्या मनःशांतीला, आत्मविश्वासाला हळूहळू संपवतात, तेव्हा समजून घ्या की हा नुसता वाद नाहीये, ही टॉक्सिक वागणूक आहे. मग ती नवरा किंवा बायकोकडून असू दे, मित्रमैत्रिणींकडून, कुणा नातेवाईकांकडून किंवा अगदी तुमच्या स्वतःच्या मुलांकडून जरी अशी वागणूक होत असेल तरी त्याला तुम्ही टॉक्सिक म्हणू शकता. दुसरी गोष्ट, घरगुती वाद ही काही नवी गोष्ट नाहीये. 2 माणसं एकत्र राहतात, त्यांचे विचार वेगळे असतात, परिस्थिती, स्वभाव आणि संस्कार वेगळे असतात. त्यामुळे छोटे मोठे मतभेद होणारच.